पुढच्या काही मिनिटात तुम्ही जे ऐकणार आहात ती केवळ बातमी नाही तर नियतीला दिलेलं एक चोख उत्तर आहे. ज्या नावाभोवती गेल्या 11 दिवसापासून मृत्यूचं सावट फिरत होतं, त्या व्यक्तीबद्दल सगळं संपलं अशी कुजबूज सुरू झाली होती. तीच व्यक्ती आज अचानक मृत्यूच्या जबड्यातून सही सलामत बाहेर आलेली आहे. होय, बारामतीचा ढाण्या वाघ परत आलाय आणि आपल्यासोबत भ्रष्टाचारी नेत्यांच्या काळ्या धंद्याची पोलखेल करणारी फाईल घेऊन आलाय. आता गुन्हेगारांनो, तुमची खैर नाही. बारामतीत शांत रस्ते, रडणारे कार्यकर्ते आणि सोशल मीडियावरील अफवांचे स्क्रीनशॉट तुम्ही तर बघितलेच असतील, पण दुपारपर्यंत बारामतीच्या रस्त्यावर स्मशान शांतता होती. कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि सोशल मीडियावर अफवांचा बाजार गरम होता. कुणी म्हणत होता अपघात, कुणी म्हणत होता घातपात, पण नीतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. ज्यांच्या समोर, ज्यांच्यासाठी लाखो हात प्रार्थनेसाठी वर उठले होते, त्यांच्या हाकेला साक्षात परमेश्वर धावून आलाय. सायंकाळची ती वेळ, एक साधी गाडी गेटवर येते आणि त्यातून दादा खाली उतरतात. हजारो डोळ्यांना स्वतःच्या नजरेवर विश्वास बसत नव्हता. हा चमत्कार आहे, विज्ञानाला दिलेला आव्हान. आता आपण उलगडणार आहोत त्या काळ रात्रीचं रहस्य. सूत्रांच्या माहितीनुसार दादांची गाडी त्या निर्मनुष्य घाटातून जात असताना अचानक काळ आडवा आला. एक प्रचंड आवाजाने क्षणार्धात गाडी खोल दरीच्या दिशेने झेपावली. गाडी चक्काचूर झाली. दादा बेशुद्ध होते. रात्र वैराची होती. मोबाईलला रेंज नव्हती आणि मदतीसाठी कोणाचं नावही घेता येत नव्हतं. मृत्यू साक्षात समोर उभा होता, पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी. रक्ताने वाकलेले शरीर, असं वेदनाने हाडे गोठवणारी थंडी. सामान्य माणूस जिथे खचला असता, पण ते दादा होते. बेशुद्धीने शुद्धीवर आल्यावर त्यांनी हार मानली नाही. तुटलेल्या हाडांची पर्वा न करता त्या काळोख्या जंगलातून त्यांनी मुख्य रस्त्याकडे चालायला सुरुवात केली. हा प्रवास म्हणजे जिद्द आणि बारामतीकरांच्या आशीर्वादाचा परिपाक होता. एका अज्ञात वाहन चालकाने त्यांना लिफ्ट दिली आणि अखेर तो वाहक आपल्या गुहेत सुखरूप परतला. जेव्हा दादा बंगल्यांच्या पायऱ्या चढले, तेव्हा घराचा दरवाजा उघडताच बायका मुलांचा हातातले पाण्याचा ग्लास खाली पडले. जो माणूस आपल्याला सोडून गेलाय असं वाटत होतं, तोच करता पुरुष साक्षात समोर उभा होता. आईने घेतलेली ती मिठी आणि कार्यकर्त्यांचा तो असंपत फाडणारा जयघोष, हे दृश्य पाहून पाषाण हृदय माणसालाही पाजर फुटेल. हा केवळ पुनर्जन्म नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी क्रांती आहे. दादा परत आले, पण ते रिकाम्या हाताने आले नाही. त्यांच्या हातातील ते फाईल, अनेकांच्या झोपा उडवणाऱ्या 11 दिवसांचा तो वनवासाने मृत्यूशी दिलेली झुंज दादांनी काय होऊन दिली. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, त्या दिवशी सकाळी 8:45 नेमकं काय घडलं होतं? हा अपघात होता की कोणी आखलेला कट? मित्रांनो, ही कथा केवळ एका नेत्याची नाही, तर ही कथा आहे आशेची. तुम्हाला काय वाटतं? हा केवळ योगायोग आहे की आम्ही काही मोठे राजकीय षडयंत्र आहे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि सत्याचा विजय झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा सर्वात वेगवान सत्य बातमी. धन्यवाद. आणि आशा आहे हे सगळं खरं ठरो आणि आमचे दादा परत येऊ.